नमस्कार. यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या चॅनलमध्ये. सगळेजण आपापल्या घरी सुखरूप आलेले असतील ही मी आशा करते. सगळ्यांना पण चांगला दिवस गेलेला असेल ही पण मी आशा करते आणि सगळ्यांना चांगला दिवस गेलेला असावा. बाकी सगळेजण आल्यावर स्वयंपाकाच्या तयारीला लागले असतील. मला पण आता लागायचं आहे. म्हटलं 2 मिनिटं तुमच्याशी बोलूया. तर आजपासून आपण थोडीशी गप्पा तर सुरुवातीच्या ज्या ठरलेल्या त्या मारणार आणि एक बोध घेणार रोज आयुष्यामध्ये. तर त्याच्यासाठी एक लहान स्टोरी पण म्हणजे लहान गोष्ट पण मी सांगणार. कारण गोष्ट म्हटलं ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आणि प्रिय आहे आणि त्यातून जो जो मुद्दा सांगायचा आहे तो पण लवकर क्लिअर होतो. तर आज आपण प्रामाणिकपणावर बोलूया. प्रामाणिकपणाची एक छान आणि सुंदर गोष्ट आहे. बहुतेक तुम्ही ती ऐकलीच असेल. आता परत ऐका. तर एक गाव असतं, म्हणजे खेडेगाव असतं. तर त्या गावात एक मुलगा आणि आई राहत असते. तर त्या मुलाचे वडील लवकर वारलेले असतात. त्या मुलाचं नाव दीपक असतं. आईवर सगळी जबाबदारी येऊन पडलेली असते घराची, मुलाच्या शिक्षणाची. तर तो दीपक ते बघत असतो सगळं लहानपणापासून. आणि नंतर आई आहे ती मोलमजुरीची कामं जे पडेल ते शेतामध्ये वगैरे ती जात असते आणि गावाला माहिती की ती जरी काम केलं तरी पैसे फार कमी मिळतात. म्हणजे जो मोबदला मिळायला पाहिजे ज्या पद्धतीचा, त्या पद्धतीचा मिळत नाही. ते लोकं राबवून घेतात आणि त्या पद्धतीने त्यांना ते पैसे तसे दिले जात नाही शहराच्या मानाने. पण तिकडे त्या मानाने खर्च कमी असतात. पण असलं तरी एकटी कमवणारी बाई किती बघणार ना? तर ती सगळं शिक्षणाचा खर्च, घरचं आजारपण वगैरे छोटं-मोठं सतत काहीतरी सुरू असतं ना, घरातले प्रॉब्लेम वगैरे. सगळं ती एकटी धाडसाने करत असते. तो दीपक जसा मोठा व्हायला लागतो, तर ते ते बघतच मोठा झालेला असतो. मग तो बोलतो की आता आपल्या आईला आपल्याला जास्त त्रास द्यायचा नाही. आपण पण आपला थोडा शिक्षणाचा खर्च उचलायचा. म्हणून तो पण आईला मदत करायचा. म्हणजे जे छोटी-मोठी कामं आहेत ते. म्हणजे ते तिला उगाच एकटीला भार नको म्हणून. तो पण थोडीशी मदत करायला जायचा. तो पण थोडे पैसे कमवायचा. तर त्याच्यातून असं सगळं खर्च चालायचा. आणि नंतर मग तो रोज सकाळी उठून कामं करायला जात असे. मग नंतर तो एकदम सकाळी उठून जातो. म्हणजे चाललेला असतो तर त्याला रस्त्यामध्ये एक पिशवी पडलेली दिसते. त्या पिशवी उघडतो तर तो बघतो की त्यात खूप सोनं असतं त्या पिशवीमध्ये. मग तो बोलतो की आईने आपल्याला काय शिकवण दिली आहे, जे आपलं नाही त्याला हात लावायचा नाही. ते आपलं नाही आहे. जी आपली वस्तू ती आपलीच वस्तू, जी आपल्या कष्टाने कमवलेली ती. मग तो विचार त्याच्या डोक्यात येतो आणि तो लगेच बाजूला ते पोलीस चौकी असते ना गावामध्ये, त्या पोलीस चौकीत तो जातो आणि ती पिशवी असते ती देतो. आणि नंतर मग ते म्हणजे ते पोलीस चेक करतात आणि त्याला म्हणतात, "थोडा वेळ बस इथे." आणि नंतर मग ते बघतात, की कुणी काही कंप्लेंट केली आहे का असं सोनं हरवल्याची. तर एका व्यक्तीने ती केलेली असते. मग त्या व्यक्तीला बोलवतात आणि बोलतात, की "काय-काय हरवलंय तुमचं?" मग तो सगळं सांगतो काय-काय. ते चेक करतात काय. मग त्या पद्धतीने ते सांगतात ते वर्णन केलेलं त्या पिशवीमध्ये ते सगळं असतं. आणि नंतर मग ते त्या व्यक्तीच्या हातात ते पिशवी सुपूर्द करतात. आणि नंतर मग ते बोलतात, की कुणाला सापडली पिशवी? मग ते बोलतात, की इथे जो बसलेला मुलगा आहे ना, ह्याचं नाव दीपक आहे, ह्याला सापडली. मग ते बोलतात, त्याचं कौतुक करतात, की थँक म्हणून त्याचे आभार मानतात, की तू प्रामाणिकपणे दिलेस वगैरे. तर मग ते त्याला थोडे पैसे काढून देतात. तर तो बोलतो, "मला नको पैसे म्हणून. मला कामाला जायला उशीर होतो. मी निघतो म्हणून. तुम्हाला तुमची मिळाली, बरं वाटलं." आणि नंतर मग तो जातो. नंतर ते पोलीस असतात त्यांच्याशी चर्चा करतात, की "कोण आहे हा मुलगा?" तर ते बोलतात, की "हा आमच्या गावचा." म्हणजे पोलिसांना सगळे गावच्या प्रत्येक लोकांचं माहीत असतं ना. तसं त्यांच्या फॅमिलीबद्दल पण थोडंसं माहीत असतं, की गरीब आहे, हलाखीची परिस्थिती वगैरे. मग ते पत्ता विचारतात, "कुठे राहतो हा?" वगैरे. मग ते ते त्या पत्ता विचारतात. त्या पत्त्यावर जातात. तर बघतात तर एकदम असं घर पडकीला आलेलं असतं. घरची परिस्थिती खूप बेताची असते, नाजूक असते.
मग ते बोलतात की त्या आईला भेटतात वगैरे. तो बाहेर गेलेला असतो दीपक, तर ते बोलतो तुमच्या मुलाने फार मोठं हे केलं प्रामाणिकपणाने, माझी पिशवी वगैरे शोधून दिली. तर मला त्याच्यासाठी काही करायचं आहे. ते बोलतात की तेवढ्यात तो दीपक येतो. तो बोलतो की बसा म्हणून. मग ते बोलतात की ठीक आहे. मग ते बसतात वगैरे. मग पाणी वगैरे दिलं जातं आणि मग त्या आईशी आणि दीपकशी चर्चा करतात की मला म्हणजे तुझ्यासाठी करायचं आहे. तर दीपक म्हणतो मला म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्हाला माझ्यासाठी करायचं आहे. पण मला फुकटचं काही नको. तुमचं जे छोटं मोठं काम आहे ते मी करेल. त्या ह्याने मग तुम्ही मला पैसे दिले तर मग मी हे करेल. मग ते तिथं त्याला चांगलं काम देतात आणि मोबदला पण चांगल्या प्रकारे देतात. मग त्याने त्यांच्या फॅमिलीचं पण जरा परिस्थिती सुधारण्यास मदत होते आणि त्याचं पुढच्या शिक्षणाला पण तो आधार मिळतो. म्हणजे तुम्ही जर प्रामाणिक राहिला, तर त्याचं तुम्हाला एक ना एक दिवस चीज मिळणारच. तर तुम्ही फक्त प्रामाणिकपणाने राहा. फळाची अपेक्षा करू नका. ते तुम्हाला आज नाही भेटलं तर उद्या तरी नक्की भेटेल. इथे जरी न्याय नसला तरी देवाच्या इथे न्याय आहे. आपण जे रोज एक कृती करतो, ते प्रत्येकाची नोंद वरती केलेली असते देवाच्या इथे. आणि देव सगळ्या खऱ्या खऱ्या, खोट्या, ज्या चांगल्या, वाईट त्या गोष्टीची सगळी नोंद ठेवत असतो आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्या कृत्याचं फळ हे अवश्य मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही जे आज पेराल ते तुम्हाला थोड्या दिवसांनी मिळेल. तुम्हाला ते लगेच नाही मिळालं तर नाराज होऊ नका. तुमचा प्रामाणिकपणा सोडू नका. आजची गोष्ट कशी वाटली ते सांगा. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये प्रामाणिक राहायचा प्रयत्न करा. माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.